ज्या 3 जणांना शिक्षा झालेली नाही त्याबद्दल आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चित जाऊ। आमचे वकील जे ॲडव्होकेट अभय नेवगी आहेत त्यांच्या मार्गदर्शन आणि मदतीने आम्ही आजपर्यंतची ही वाटचाल केली, तशीच आम्ही या संदर्भातली अपिलातली वाटचाल पुढे करू। या सगळ्या केसमध्ये महत्त्वाची बाब जी आहे, मेन कॉन्स्पिरेटर ज्यांना म्हटलेलं होतं त्यांचं ॲक्विटल झालं। त्यांचं ॲक्विटल होण्याचं कारण काय? वीरेंद्र तावडेंची अरेस्ट ही सगळ्यात आधीची होती। CBIनं ज्या भूमिका कोर्टामध्ये घेतल्यात वारंवार किंवा जे स्टँड्स बदलले, बॅलिस्टिक रिपोर्ट बदलण्यात आले, ते कोर्टात या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेकदा नमूद करण्यात आलेलं होतं। ही केस जाणीवपूर्वक वीक करायचा प्रयत्न केला गेला आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, असं मी काही म्हणणार नाही आणि अजून निकाल हाती आलेला नाही। ॲक्च्युली कुठल्या गोष्टींच्या आधारे सोडलेलं आहे वगैरे हे समजलेलं नाही आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की 2016 साली त्यांना अरेस्ट झालेली होती आणि 8 वर्ष ते आज या गुन्ह्यासाठी तुरुंगामध्ये आहेत।